थँक्यू थँक्यू सो मच डिजिट. तर चला भिंगार संघाचे ओपनर बॅट्समन मैदानावरती पाठवायचे बा. स्पर्धा खरं तर आपण पाहतोय जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी आयोजित वागेश्वर चषक 2024-25 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही स्पर्धा खरं तर आज पाचव्या दिवसामध्ये घडवली जाते. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते रामदास उगडे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. आमच्या समेत समोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील हाबाली आणि त्याचनंतर प्रकाशजी भगत, द व्हाईस ऑफ करंबेली. अल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं आपलं करतोय मी सहर्ष सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्भग्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना मैदानावरती रंगला जाईल. एका साईडला सीबीडी बेलापूर संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना टीम भिंगार संघ. या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध पाहायला मिळेल. ए लॉट्स मधील सर्व संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना आपण पाहिला होता वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात खेळला होता संघ खांदा. पहिला सामना जिंकला खांदा संघानं परास्त केलं वाघाची वाडी या टीमला आणि त्याचनंतर मैदानावरती दुसरा सामना आपल्याला खरं तर पाहायला मिळेल. हॅलो. तर बघा अजय नाईक सामनावीराची ट्रॉफी मात्र कलेक्ट करण्यासाठी यायचं बघा. तर चला अजय नाईक आपण यायचं पहा. जबरदस्त खेळ ज्यावेळी संघ अडचणीत होता आणि तिथून एक आक्रमण पारी त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तिथून धावेवरती तिथून चांगल्या दाबा त्या संघाचे आपल्याला पाहायला मिळाले होत्या. प्रकाश वीरवरती आक्रमण केलं. त्याचनंतर ज्ञानेश्वर उघडेवरती आक्रमण केलं होतं आणि त्या क्षणी मात्र चांगली धावसंख्या त्या फलंदाजाने उभारली होती. तो अजय नाईक ठरलाय सामन्याचा सामनावीर आपण यायचं पहा. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर आर एस डीजेचे ऑनर रमेश दादा बसमा आपण देखील कुठे असेल आपण देखील या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. तर या स्पर्धेची नियमावली आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी ड्रेस कोड आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. ए पॉल मधील आज सर्व संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना वाघाची वाडी विपक्ष खांदा. त्याचनंतर दुसरा सामना पाहायला मिळतो. एका साईडला सीबीडी बेलापूर त्यांच्या विरोधात मोठं भिंगार अर्थातच अजय नाईकचा संघ आपण पाहतोय. दोन ऑफिशियल पंच नरेश चौधरी त्याचनंतर सुरेश खैर हे दोन पंच आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या संपूर्ण फॉर्च्यून इव्हेंटची कंपनी आमच्या सोबत आपल्याला पाहायला मिळते. घरबसल्या प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला मोठ्या संख्येने संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज शनिवार बरेचसे प्रेक्षक वर्ग या मैदानावरती जोडले जातील आपण निश्चित पाहतोय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गेल्या 5 दिवसांमध्ये आपण ज्यांचं मोलाचं योगदान आपण पाहतोय त्यांचे रामदास उघडे असतील त्यांचंही स्वागत. आल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक मायबापांचं आम्ही करतोय जय वागेश्वर चषकामध्ये आपलं सहर्ष सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती नितीन ठाकूरला आपण पाहतोय. एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज निश्चित पाहतोय. एक चांगला गोलंदाज नेहमीच आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंना गाजवले तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन. पहिल्या चेंडूला सुरुवात होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल नितीन ठाकूर पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक. मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती पॉवरफुल बॅटिंग दाखवणार का धीरज पवार. पहिलाच बॉल मात्र हलक्यातनं कट केला जातोय. फटका भरपूर चांगला कव्हर पॉइंटच्या वरतून सजवला जातोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत चौकारानं गोलंदाज नितीन ठाकूरचं. चार धावेनं श्री गणेशा करत असताना भिंगार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या भागातील एक नामवंत संघ आणि एका साईडला आपण पाहतोय सीबीडी बेलापूर संघ यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय आणि दोन संघांमध्ये ताकदवार महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज नितीन ठाकूर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती जरूर आदळला जातोय. उंची भरपूर जास्त होती आणि त्याच कारणास्तव निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कोणत्याही या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव पाहायला मिळत नाहीये. 4 धावेने संघिक अकाउंट ओपन केलं होतं धीरज पवारनं. त्याच्या समेत अजय नाईकला पण पाहतोय. हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती सलामीचे ब्लास्टर दाखल झाले. चांगली गोलंदाजी मित्रमंडळी या चेंडूवरती पाहायला मिळाली. नितीन ठाकूर या गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी वेळेवरती दोन्ही संघ मैदानावरती उपस्थित झाले आणि त्याचनंतर दुसऱ्या सामन्याला जशी सुरुवात झाली
गोलंदाजाची दादागिरी सध्या तर मी तर म्हणेन 2 चेंडूवरती राहिल्या. एक चौकार काढला होता आणि तिथून मात्र धीरजला शांत केलं जात आहे. पुन्हा एक डाव आयटम ओव्हर द विकेट ना गोलंदाज तयार. पुलर लेनचा बॉल मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिड विकेट मिड ऑनला आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारे धाव येत नाही. एक चौकार जरी काढला होता प्रकाश आणि तिथून मात्र कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी सलगचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांपासून मात्र इथे रोखलं जात आहेत. फलंदाज धीरज पवार हे नाव खरं तर चर्चेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गेला पनवेल प्रीमियर लीग मध्ये सलग 6 चेंडूवरती 6 षटकार टोकण्याचा विक्रम याच फलंदाजाच्या नावावरती राहिलं होतं. मात्र या स्पर्धेमध्ये मापासाहेब 5 षटकार याच फलंदाजाच्या नावावरती राहिलं होतं आणि त्याच नंतर अक्रॉस द लाईन फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं लॉंग ऑफच्या वरतून. चेंडू सीमा पार 1 बाउन्स मिळतील 4 धाबा. थँक्यू डीजे. 4 धावेनं संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय आता 8 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात गोलंदाजाने देखील करून दिली होती. मात्र त्यावेळी पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत असताना धीरज पवारला पण पाहतोय. त्यावेळी दुसरा चौकाऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन गोलंदाज पुन्हा एकदा तयार या षटकातील अजूनही काय चेंडू सायकेल बाकी थोडीशी रणनीतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फंबलिंग होत असताना गोलंदाज 2 चौकार आले या षटकामध्ये. आपण पाहायला गेलो पहिल्या चेंडूवरती चौकार 2 चेंडू डॉट पाहायला होते. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार पाहायला होता. धीरज पवारला पण पाहतो. एक जबरदस्त खेळाडू एक मोठे फटके मारण्यामध्ये मायर असणारा नाव आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं हे नाव अर्थातच धीरज पवार. धीरजसाठी पुलर लेनचा बॉल समोर उडवलाय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय आणि चौकाराच्या मदतीनं संघ धाव फलकेवरती जाऊन पोहोचेल तो 12 या आकड्यावरती. चार धावेनं धावफलकेवरती भिंगार संघाचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 12 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी धीरज पवारला पण पाहतोय. त्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. 3 चौकार मात्र जरूर पाहिले होते धीरज पवारच्या बॅटमधनं. यावेळी गुड लेंथ वरती चेंडू फेकला जातो. टप्पा पडला बॉडीवरती अदळा जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपलाय. एंड ऑफ द वर षटक क्रमांक 1 संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना भिंगार संघ जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावरती. बारा या आकड्यावरती पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय 4 षटकांची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. भिंगार बनाम सीबीडी बेलापूर या 2 संघांमध्ये ताकदवार युद्ध आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिली होती. धीरज पवारनं 6 चेंडू फेस केलं. 12 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. नॉन स्ट्राईक गेनवरती अजय नाईकला पण पाहिला होता संघाचा संघ नाईक. मात्र इथून ऑन स्ट्राईक गेनवरती आपल्याला पाहायला मिळेल. धीरज पवारनं 6 चेंडू फेस केला आणि 12 धावेचं योगदान भिंगार टीमसाठी त्याच्या माध्यमातून राहिल्या. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं कालच्या दिवसांमध्ये 70-85 धावा देखील चेस होत असताना आपण या मैदानावरती प्रकाश पाहिल्या होत्या. मात्र आज वाघचडी संघाला 45 बनवायच्या होत्या. मात्र तो सामना त्यांना गमावा लागला आणि जशी दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली मात्र गोलंदाजाची दादागिरी पहिल्या षटकामध्ये आपण नितीन ठाकूरला पाहिलं. त्याच नंतर येतोय गोलंदाज दिनेश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती. राईट ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. मात्र ऑन स्ट्राईक वरती अजय नाईक साठी पहिला बॉल. हा ट्रॅकर समोर उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या वरतून फटका सजवला जातोय. शतरक्षकानं प्रयत्न सुरू केलं होतं मात्र चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. अजय नाईकच्या बॅटमधनं अजय नाईक ब्रँड षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेनं संघ पुढे सरकत असताना टीम भिंगार संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळतोय. पहिला षटकार दिनेश वरती आक्रमण. दिनेशचं स्वागत षटकारानं केलं जातंय. फलंदाज अजय नाईकला पण पाहतोय. हे नाव चांगलं खरं तर चर्चेत आपण पाहतोय. चौकार षटकार मारण्यामध्ये मायर असणार अग्रेसर हे नाव आपण पाहतोय. मोठमोठ्या स्पर्धा अक्षरशः प्रकाशा फलंदाजानं गाजवल्यात आणि तोच संघ खरं तर तोच फलंदाज मैदानावरती आता दिनेश वरती आक्रमण करत असताना आपण पाहतोय. अनेकदा एकमेकांच्या विरोधात या 2 संघांना आपण पाहिलाय. मात्र त्यामध्ये आज पुन्हा एकदा नव्याने या मैदानावरती उतरलाय. वागेश्वर चषकामध्ये 2024-25 ही पर्व आपण पाहतोय आणि चांगली एक स्पर्धा करतात आयोजकांच्या माध्यमातून आपल्या भेटी झाल्या. आपल्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी नवनवीन आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय.
तर चला मैदानावरती आपण पाहतोय हा सामना मैदानावरती रंगला जातोय. भिंगार बनाम सीबीडी बेलापूर संघ. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली मात्र अजयने एक षटकार डोकला आणि तिथून पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश आपण पाहतोय मैदानावरती. या गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक नितीननं फेकलं, 12 धावा खर्च केल्या. त्यामध्ये दुसरं षटक फेकत असताना दिनेश ठाकूरला पण पाहतोय. पहिला चेंडू षटकार टोकला अजय नाईकनं. संघ जाऊन पोहोचलाय आता 18 या आकड्यावरती. या दोन संघांमध्ये ताकदवार महायुद्ध. बेलापूर सीबीडी संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना गावदेवी भिंगार संघ. या दोन संघांमध्ये पॅटल रंगला जातोय. या वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन आपण पाहतोय. फिंगर रोल मैदानावरती दाखवून देत असताना गोलंदाज दिनेश ठाकूर एक षटकार टोकला आणि तिथून कमबॅक करून देत असताना आपल्या टीमसाठी मित्रमंडळ करत राहिला जातोय. कमबॅक आणि कमबॅक दाखवून देत असताना अजयला इथे शांत केलं जात आहे. अजयला इथे कमबॅक करून देत असताना आपण पाहतोय दिनेश पुन्हा एकदा तयार. उजव्या हाताचा गोलंदाज मात्र वेगवान आणि तेज तयार. पुन्हा एकदा पुन्हा फटका भरपूर चांगला लॉंगॉनच्या वरतून सजवला जातोय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले होते मात्र प्रयत्नाच्या आवाखाबाहेर चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडं. अजयच्या बॅट मधला पहिल्या इनिंग मधील दुसरा मायटी षटकार. आणि 6 धावेनं संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला आता 24 या आकड्यावरती. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू जरूर पाहिला होता. गोलंदाज दिनेशने हाताळला होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडारामध्ये चेंडू पाहिला आणि फटका भरपूर चांगला पण पाहिला होता. लॉंग ऑफच्या वरतून हा फटका सजवला होता. अजय नाईक पुन्हा एकदा तयार आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक इन वन्स अगेन. पुन्हा एकदा बॅटच्या रणार्धामध्ये पाठवलाय मिड विकेटच्या वरतून हँड समा फटका आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावेने संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचेल आता 30 या आकड्यावरती. पहिल्या षटकावरती गोलंदाजाची दादागिरी आपण पाहिली होती. नितीन ठाकूरनं फेकलेलं षटक अवघ्या 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच नंतर दिनेश ठाकूरवरती आक्रमण आपण पाहतोय. 4 चेंडू फेकून झाले, 3 षटकार आणि एक निर्धाव चेंडू जरूर पाहिला होता. म्हणजे अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो तर 18 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केल्यात. दिनेश ठाकूर लाजबाब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. अजय नाईक ऑन फायर मैदानावरती. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अजय नाईकनं मात्र धुमाकूळ घातली होती. अक्षरशः बागजवाडी संघाच्या विरोधात केलं असताना तब्बल 38 धावा त्या फलंदाजांना टोकल्या होत्या. आणि त्याच नंतर यावेळी भिंगार टीमचा 1 मॅन आर्मी एका साईडला मात्र गोलंदाजावरती तुटून पडलाय. अक्षरशः 3 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये ऑन स्ट्राईक एनवरती थांबला होता फलंदाज आणि त्याच नंतर जशी स्ट्राईक मिळाली प्रकाश अजयला आणि तिथून मात्र गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय. 3 चेंडूवरती 3 षटकाने एक निर्धाव चेंडू खेळला आणि त्याच नंतर 12 धावेचं योगदान अद्यापर्यंत 4 चेंडू मध्ये आपल्या टीमसाठी देत असताना अजय नाईकला पण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा इथून गोलंदाजांना कमबॅक करणार का हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं राहील. दुसरं षटक फेकत असताना दिनेश ठाकूर. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न जरूर होता. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा लेग स्पिन आउट स्पिन करण्यामध्ये माहिर असणारा गोलंदाज इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकातील अजूनही उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असणाऱ्या आणि संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 30 या आकड्यावरती. 30 धावा, एकही फलंदाज बाद नाही आणि त्यामध्ये फलंदाजी भरपूर चांगली. अजय नाईक आणि त्याला साथ देत असताना धीरज पवार. हा ट्रॅकर चेंडू उडवण्याचा प्रयत्न मात्र पंच आमच्याकडे वळतील. वाईड चेंडू उजव्याच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू आपण पाहतोय. अभ्यंतर अतिरिक्त एक धाव आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचला. 10 फलकेवरती 31 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आणि खरं तर अगदी वेळेवरती सुरू होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. या परिसरामधील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमच या मैदानावरती स्पर्धा आपण खरं तर पाहतोय. मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंच इशारा करतात एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक 2 संपले जाते आणि 2 षटकांच्या अखेर संघ जाऊन पोहोचला. भिंगार संघ 31 या आकड्यावरती. त्यानंतर आम्ही विनंती करू या स्पर्धेचे सर्व आणि ज्याच्या माध्यमातून मालिकावीरासाठी सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले गेले आमचे आदरणीय भगवानजी खैर साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण या मंचावरती आपल्याही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. फार चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वागेश्वर चषक आणि या स्पर्धेची चर्चा गेल्या 2 महिन्यापूर्वी प्रकाश आपण ऐकली होती आणि आज खरं तर ती संकल्पना घेऊन आयोजक मैदानावरती फार चांगलं आयोजन पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं गेल्या 4 दिवसांमध्ये आणि आज 5वा दिवस या स्पर्धेचं खरं तर आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा
घर बसल्या प्रेक्षकांची मनं जिंकली जातात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तिसरं षटक फेकण्यासाठी ऋषिकेश अंबीरला आपण पाहतोय. ऋषिकेश अंबीर येतोय गोलंदाजी मार्क वरती. 2 षटकांचा वादळी खेळ संपलाय. संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. अजून एकही फलंदाज बाद झाला नाही. त्यामध्ये भिंगार टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग लाईन भरपूर खोलवरती आपल्याला पाहायला मिळतोय भिंगार संघाची. मात्र गोलंदाज तयार ऋषिकेश अंबीर. ऋषिकेश अंबीरचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती काय घडलं जात आहे, मोठा धक्का लागला जातोय भिंगार टीमला. फलंदाज होतोय बाद. या पहिला धक्का धीरज पवारच्या केळी जाणतो होत असताना. बिग फिश इन द नेट. मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागला जातोय भिंगार टीमचा सर सेनापती तंबूच्या आश्रयाला. मात्र ज्याने 3 चौकार आपण पाहिले होते पहिल्या षटकामध्ये टोकले होते, तो फलंदाज सॅबिलिया बाद होत असताना नौका फलंदाज सीट नंबर 3 वरती दाखल होत असताना अधिनाथला पण पाहतोय. एक चांगला खेळाडू ज्याने अक्षरशः पनवेल प्रीमियर लीग गाजवली, त्याचनंतर 40 गाव प्रीमियर लीग या खेळाडूने अक्षरशः गाजवली आणि त्याचनंतर पुन्हा एकदा नव्याने या मैदानावरती उतरलाय. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना गावाच्या नावासाठी आता इथून काहीतरी त्याला करावं लागेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना भिंगार संघ जाऊन पोहोचला तो 31 या आकड्यावरती. एका फलंदाजाच्या मोबदल्यात संघाचा संघनायक जरी बाद झाला आणि त्याचनंतर इथून आक्रमण करणार का अधिनाथ, हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असणार आहे. डावखुरी हाताचा फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमीच घातक ठरत असतात प्रकाश, आणि हा फलंदाज देखील डावखुरी हाताचा आपण पाहतोय. बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेत, बरेचसे विक्रम या खेळाडूने गाजवलेत, बरेचसे मैदान या खेळाडूने गाजवलेत आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. इनायट नंबर 3 वरती गोलंदाज तयार ऋषिकेश अंबीर. पहिल्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाद केला आणि त्याचनंतर फील्ड मध्ये विवरचना करत असताना फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय, निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. टीम सीबीडी बेलापूर संघ आज त्यांची वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचदा आपण पाहिला एकमेकांच्या विरोधात खेळतात, मात्र आज पुन्हा एकदा उतरला. पहिला चेंडू पाठवलाय लॉंगॉनच्या वरतून, बॅटच्या मधोमध त्याला पाठवलंय लॉंगॉनच्या वरतून. हाय अँड सम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अधिनाथच्या बॅट मधला मॅक्झिमम हिट 6 धावेसाठी ठोकला जातोय षटकार आणि या 6 धावेने संघ जाऊन पोहोचेल धाव फलकेवरती 37 या आकड्यावरती. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. थोडं बॅटिंग मैदानावरती आपण पाहतोय. एका साईडला अजय नाईक गोलंदाजावरती तुटून पडलाय आणि जसं अधिनाथ मैदानावरती आला प्रकाश, मात्र पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना त्याने लॉंगॉनच्या वरतून हा फटका सजवला होता. गोलंदाज ऋषिकेशचं स्वागत मात्र षटकारानं पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळतोय. भिंगार संघ आज मैदानावरती अक्षरशः तुटून पडला जातोय आणि ज्या प्रेक्षकांची गर्दी या संघाला पाहण्यासाठी का मैदानावरती येत असते, याचे जिवंत उदाहरण मैदानाच्या आत. वन्स अगेन वन मोर हिट, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडं बॅक टू बॅक दुसरा मायटी हिट. ऋषिकेश अंबीर वरती आक्रमण केलं जात आहेत. अधिनाथ ऑन फायर. थँक्यू सो मच डीजे. संघ जाऊन पोहोचेल आता धाव फलकेवरती 45 या आकड्यावरती. माप्या 43 या आकड्यावरती जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दाखवून देत असताना आई गावदेवी भिंगार संघ बंबतोय आणि त्याच्या विरोधात केलं असताना सीबीडी बेलापूर संघावरती इथे आक्रमण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये नितीनने दावा खर्च केले होत्या 12 आणि त्याचनंतर गोलंदाज दिनेश मैदानावरती आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा या वेळेला एस्टॅनचा घेतला जातो. यू मिस इंडेफिनेटली अँड द परफेक्ट यॉर्कर. वन मोर विकेट डाऊन. टीम भिंगार संघ फलंदाज होईल बाद. अधिनाथ जाधव बॅक टू द डगआउट. थँक्यू. जसंच तसं प्रत्युत्तर, जसं 2 षटकार ठोकले अधिनाथ जाधवनं आणि त्याचनंतर गोलंदाज ऋषिकेशनं कमबॅक केलं. एस्टॅन वरती चेंडू रिलीज केला आणि तिथून फलंदाज बाद झाला. ज्या फलंदाजानं 2 षटकार ठोकले होत्या तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघ पोहोचलाय. 10 फलकेवरती 43 आकड्यावरती. 43 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीम भिंगार संघ आपल्याला पाहायला मिळतो 2 फलंदाजाच्या मोबदल्यात. नंबर 4 वरती अतुल नाईक मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अतुल नाईकला पण पाहतोय. इंडिया नंबर 4 वरती मैदानावरती दाखल झालाय. मात्र इथून चांगली फटकेबाजी एका साईडला अजयला पण पाहतोय. तो सध्या नॉन स्ट्राईक इन वरती थांबलाय
अजयला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. मोठे फटके या स्पर्धेमध्ये आपल्याला या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 षटकार त्याच्याही देखील बॅटमध्ये आपण पाहिलेत आणि तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश अंबीरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती 2 षटकार खाल्ले आणि त्यानंतर कमबॅक करून देत असताना 43 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आणि गावदेवी क्रिकेट संघ भिंगार आणि त्याच्या विरोधात गोलंदाज पुन्हा एकदा तयार ऋषिकेश अंबीर. राईट वरती विकेटने यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय पंचांकडे अपील जरूर मागितली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त आहे. पंच आमच्याकडे वळतील. इट इज अ वाईट डावेच्या बाहेरून जाणार अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अतिरिक्त एका धावेने संघ जाऊन पोहोचेल 10 फलकेवरती. तो 44 आकड्यावरती. जसं पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रकाश फलंदाजी हवी होती तशी फटकेबाजी मित्र म्हणून फलंदाज दिया आपण पाहिलं होतं अजयच्या माध्यमातून आणि त्यानंतर आदिनाथच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चौकार षटकारांचा बोलबाला सध्या तरी या मैदानावरती भिंगार टीमचा राहिला जातोय. आडव्या बॅटने केलेला प्रयत्न ऑलॉन कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हर्षच्या माध्यमातून राहिलं जातं. एकच धाव स्ट्राईक रोटेट होत असताना अजय नाईक लावून स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. एका धावीने संघ जाऊन पोहोचेल 10 फलकेवरती 45 आकड्यावरती आता जाऊन पोहोचलाय भिंगार संघ. चांगली फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना मात्र दोन फलंदाज देखील बाद झाल्या आणि त्यानंतर पूर्णपणे संघाची जबाबदारी अजय नाईक वरती पाहायला मिळतोय. मात्र अजय नाईक इथून संघाला सावरेल का हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं आपल्याला पाहायला मिळेल. पण आमच्याकडे वरती इट इज अ वाईट ऋषिकेशच्या माध्यमातून प्रेशर पाहायला मिळतोय कारण अजय नाईकची फलंदाजी आपण पाहिली होती. दुसऱ्या षटकावरती दिनेश वरती आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर प्रेशर वाईज गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. अभ्यंतर एका धावेने संघ जाऊन पोहोचला तो 46 आकड्यावरती. गोलंदाज तयार ऋषिकेशच्या बिली बॅटची टॉपेज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता. हर्ष माध्यमातून सुरेख प्रयत्न राहिला मात्र प्रयत्नाच्या आवाका बाहेर चढून निघून जातोय सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावेंसाठी 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय. त्याच नंतर आपण पाहतोय गावदेवी भिंगार संघ जाऊन पोहोचला 10 फलकेवरती 50 आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू सो मच डीजे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत आपण ऐकतो. अरेस डीजेचे प्रोप्रायटर नाना कणवी. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतील रमेशजी बसमा असतील. त्याचनंतर दीपक बसमा, संदीप खंडवी. आमच्या आवाजाची काळजी घेणारे डीजे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला कार्य त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि स्पर्धा करत आपण पाहायला गेलो तर जे वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडे आयोजित जे वागेश्वर चषक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा आणि या विभागातील एक नामवंत स्पर्धा म्हणून चर्चेत राहिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे ड्रेस कोड कंपल्सरी आणि त्याच कारणास्तव भिंगार टीमचा खेळाडू अतुलला आपण पाहतोय त्याची पॅन्टचा कलर वेगळा असल्या कारणास्तव त्या संघाला 2 धावेचे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. भिंगार टीमला 2 धावेने दंडित केला जातोय. कंपल्सरी ड्रेस कोड एकाच कलरचा राहील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आणि फार चांगली नियमावलीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा षटक पहिला चेंडू हलक्या हाताने केट केला जातोय. फलंदाज अजय नाईकला स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असणार आहे. तर आपण पाहतोय खैरवाडी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय भगवानजी खैर तसेच रामाजी भगत या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की मंचकावरती मात्र स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. थँक्यू. मॅच कडे जाऊया. मॅच मैदानावरती एका धावेनं संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला 51 या आकड्यावरती भिंगार संघ आपण पाहतोय. शेवटचं श्लोकवरचं षटक
या बिलचा चेंडू ऑफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपी जरूर पाहायला मिळतोय मिड विकेटला ऑन द कार्पेट, एकदा कंप्लीट दुसरीची माग केली जाते. मैदानावरती काय घडलं जातंय, पंचांकडे अपील केली जाते. पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करत असताना हे पहा पंचांचं डिसिजन पेंडिंग असणार आहे. दोन्ही खेळाडूंना क्रॉसिंग करणं हे महत्वाचं असणार आहे, मात्र अशा प्रकारे धाव दिली जाणार नाहीये. फार चांगला नियमावली आपल्याला पाहायला मिळतोय. वागेश्वर क्रिकेट संघ खैरवाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि अगदी नियमावलीमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा, अगदी टायमावरती स्टार्ट होणारी ही स्पर्धा, एकमेव स्पर्धा आपण पाहतोय. मात्र आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय प्रकाश, आणि अगदी वेळेवरती स्पर्धा सुरुवात होते. 5 दिवस 6 दिवसाची शृंखला पण पाहतोय आणि आज खरं तर 5वा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. आणि 5व्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये भिंगार संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना सीबीडी बेलापूर संघ अगदी वेळेवरती पाहिलं होते. संघ धाव जाऊन पोहोचला आतापर्यंत 52 या आकड्यावरती. 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली, मात्र चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन गोलंदाज वासू ठाकूरच्या माध्यमातून हा ट्रॅकर उडवलाय मिड विकेटच्या वरतून. अतुलच्या बॅट मध्ये मॅक्झिमम हिट पाठवला सीमा पार 6 धाब्यांसाठी षटकार येतोय. क्या बात आहे. हे सुमधुर संगीत डीजे आरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमच्या आवाजाची काळजी घेणारे डीजे ऑपरेटर नाना खंडवी आणि त्याची बंधू करत आपण पाहतोय संदीप खंडवी, त्यांचंही स्वागत. मॅच कडे जाऊया. यावेळी फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कट केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहता पाहता आपण पाहिला तर शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला जातो. एकच धाव. अजयला पण स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचे, तिथून मात्र अतुलला देखील एक षटकार टोकला आणि तिथून मात्र अजयला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला जातोय. एका धावेने संघ पुढे जाऊन पोहोचेल. संघ जाऊन पोहोचला 59 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये 45 धावा आपण पाहिलो होत्या प्रकाश, आणि त्यानंतर आता 59 धावा धावफलकावरती. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्यानं अजयच्या माध्यमातून आपण पाहतोय. हर्ष येतोय चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव. एका धावेने पुढे सरकत असताना टीम भिंगार संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. काल सामना आपण पाहिला होता. खरवई त्याच्या विरोधात शहाणमान बारदोली संघ खेळला होता. 70 धावेचा पल्ला गाठायचा होता आणि त्यामध्ये 25 चेंडूमध्ये 12 चेंडू 47 धावेची खेळी आपण पाहिली होती ऋषिकेशशी. जबरदस्त खेळ आणि तो सामना जिंकला होता. मी तर म्हणेन खरवई टीमनं वारदोळी संघाला पराभूत केलं होतं. या बिली चेंडू आमच्याकडे पाहायला जातो. पंच आमच्याकडे वतीला अतिरिक्त बाउन्सर दंडित केला जातोय. एका धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचेल 61 या आकड्यावरती. टीम भिंगार संघ फलंदाजी त्यांची ताकद आज मैदानावरती दाखवून देत असताना खरं तर जबरदस्त खेळ अजय नाईकचा आपण पाहिला आणि त्यानंतर अधिनाथ या फलंदाचा राहिला होता. आणि पुन्हा एकदा अतुल येतोय. अतुलसाठी कोलबर्तीचा चेंडू आपण पाहतोय. अलॉन कार्पेट लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक महेशच्या माध्यमातून एकच धाव माफ्यासहित 2 धावा मात्र वेगाने कन्वर्ट करत असताना षटक क्रमांक 4 संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धाचा वादळी खेळ संपला जातोय. बॅटिंग करणारा गावदेवी भिंगार संघ जाऊन पोहोचला. धाव पलकेवरती 63 या आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत सीबीडी बेलापूर संघाला त्या 64 धाबा. या 64 धाबा कुठल्या रीतीने जमावल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे साथी समालोचक मित्र द व्हॉइस ऑफ करंबेली प्रकाश भगत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा वागेश्वर चषक 2024-25. तर बघा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना एकता मोहपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कांडीचा पाडा. दोन्ही टीमचे संगणक जर का आले असेल तर आपल्यासाठी पहिला कॉल असेल. टॉससाठी मात्र रिपोर्टिंग करायचे.
सर आपण फार चांगला खेळ पाहिलाय बघा. 63 धाब्यांची गरज त्यात दोन्ही ताकदवर संघ मगाशी उल्लेख केला होता अमोलनं फार चांगला तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवला होता. ऋषिकेत या गोलंदाजानं फार चांगला कमबॅक केला होता. पहिल्या षटकामध्ये नितीननं गोलंदाजी केली होती. 12 धाबा धावफलकावरती खर्च केल्या होत्या बघा पहिल्या षटकामध्ये. त्याच नंतर महागडं षटक फेकण्याचं काम केलं होतं. खरं तर दिनेश ठाकूर या गोलंदाजानं भरपूर मोठी मॅच पाहू शकाल. दोन्ही टीमला विजयाच्या भरपूर सारा शुभेच्छा. सलामीची जोडी दाखल झाली मैदानावरती. एका साईडला ऑन स्ट्राईक वरती इनॅक्शन मध्ये पाहू शकाल महेश, नॉन स्ट्राईक वरती हेमंत ठाकूर. विचार केला आमदार चषकामध्ये आपणच दोघं समालोचक होतो. गाडीवरची स्पर्धा होती. अक्षरशः काय मैदान गाजवलं होतं या खेळाडूनं. तोच खेळाडू ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज पाहू शकाल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन आलाय गावदेवी भिंगार संघाकडनं. गोलंदाज पाहू शकाल दया जाधव हा खेळाडू पाहू शकाल. 64 धाबांचं लक्ष ठेवलंय बघा सीबीडी बेलापूर संघापुढं. पहिला चेंडू महेश साठी. या चांगला फटका ठोकलाय मिड विकेटच्या रिझन मध्ये. चेंडू अजिबात थांबणार नाहीये. 1 बाउंस सीमा पार. मिळतील 4 धाबा. स्वागत केलंय दया या खेळाडूचा बघा. हा खेळाडू पाहू शकाल महेशला आपण आमदार चषकामध्ये फार चांगली फलंदाजी करताना पाहिलं होतं आणि तिथे चॅम्पियन संघ बनला होता भिंगार संघ. एकंदरीत काय म्हणशील अमोल? आज तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर सीबीडी बेलापूर संघ ज्यानं अक्षरशः गाडेश्वरचं मैदान गाजवलं होतं आणि एकमेव संघ मोठमोठ्या संघांना पराभूत केलं आणि शेवटच्या क्षणाला तो त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता. आणि या फलंदाजानं जबरदस्त फटकेबाजी केली होती. मात्र त्याच रीतीचा खेळ आता इथे साकार करावा लागेल कारण आज भलं मोठं आव्हान टार्गेट सेट केला. गावदेवी भिंगार टीमनं 64 धाब्यांचं टार्गेट सेट केला आणि त्याच नंतर खरं तर जबरदस्त फटकेबाजी महेशच्या माध्यमातून. त्याचनंतर आम्ही विनंती करू सुरेश भगत करंबेली गावचे एक सुपरस्टार खेळाडू त्यांना देखील आम्ही विनंती करू आपण या मंचावरती आपलंही मनपूर्वक सरसे स्वागत. गोलंदाज दया पुन्हा एकदा तयार. रॅटम उभर द विकेटनं. यावेळी बॅटच्या रनरमध्ये पुन्हा एकदा मिड विकेट रिझन टार्गेट केलं जाते. चांगलं शतरक्षण राहिलं गोलंदाज शतरक्षकाच्या माध्यमातून. एकच धाव एका धावीनं संघ पुढे सरकत असताना संघ सीबीडी बेलापूर संघ जाऊन पोहोचला. धाव फलकेवरती 5 या आकड्यावरती. यावेळी स्ट्राईक एंडवरती हेमंत ठाकूर हे नाव खरं तर चर्चेत आपण पाहतोय. सध्याच्या घडीला भन्नाट्य फॉर्म मध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. चौकार षटकार मारण्यामध्ये माहिर असणारा हा फलंदाज. पुलरलेचा बॉल बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग जुळवला जातोय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर आउट ऑफ द बार. 6 धावांसाठी टोकला जातोय षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटका पाहिला होता. मनगटीचा वापर मनगटी ताकदीचा वापर या फटक्यामध्ये पाहिला होता आणि त्याच नंतर हा षटकार राहिला. 6 धावेने संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला तो 11 या आकड्यावरती. 64 बनवायच्यात. वन्स अगेन पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा माइंड हिट आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून फटका सजवला सीमा रेषेच्या पलीकडं. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना दयावरती आक्रमण आपण पाहतोय. हेमंत ठाकूरच्या बॅट मध्ये 2 बॅक टू बॅक षटकार आपण पाहतोय. 6 धावेने संघ पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावरती. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतोय. यावेळी पटका बसलाय बॅटची टॉपिच. पॉइंट रिझन मध्ये चांगला जेल टिपला जातोय आणि पहिला धक्का लागला जातोय. बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळाला लागला जातोय.
पहिला धक्का हेमंत ठाकूर बॅक टू द डगआउट. अंतिम बॉल वरती विकेट पाहायला मिळाली. हेमंत ठाकूर खेळीचा पारीचा अंत झालाय बघा. 2 षटकार ठोकल्यानंतर कुठेतरी माइंड सेट आणि फलंदाजी करायची होती, म्हणून तो बॅटची हलकीशी इंचाळी आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षक आदिराज होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला गडी गारद केलाय. संघाचा प्रमुख खेळाडू बाद झालाय. मगाशी उल्लेख केला होता अमोलनं, चर्चेमध्ये असलेला खेळाडू पाहू शकाल आणि पूर्णपणे गुणवत्ता सिद्ध केली. 2 बॉल वरती काय फटके ठोकले होते. एक मिड विकेट मध्ये, त्यानंतर एक स्क्वेअर लेगच्या अगदी वरतून ठोकला. शानदार षटकारची आतिषबाजी पाहायला मिळाली. 2 बॉल वरती षटकार गेल्यानंतर बघा त्या तुम्हाला 2 धावा पॅनल ऍड केल्या होत्या गावदेवी भिंगार संघाला. त्या 2 धावा आम्ही पहिल्या षटकामध्ये ऍड केल्यात. धावपलकावरती धावा लागल्या गेल्या पहिल्या षटक समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावरती. सीबीडी बेलापूर संघ बॅटिंग करत असताना एक झटका लागलाय. अंतिम बॉल होते पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज पाहू शकाल आदिराज हा खेळाडू, आदिनाथ जाधव हा खेळाडू पाहू शकाल. ज्या आदिनाथनं खरं तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाम कमवलंय तो खेळाडू पाहू शकाल. गोल टॅक वरती सज्ज, गती कमी केले, पारकलाय. फुलटॉस बॉल वरती फुलटोल वसुली धावांची केले. अगदी लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय. या स्पर्धेमधला हॉट शॉट मैचच्या बॅटमध्ये आलाय. दमदार षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले आदिनाथ या खेळाडूचा. बघा मी मगाशी या खेळाडूचा उल्लेख केला होता. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असतो. महेश देखील चांगला एक गुणवान खेळाडू पाहू शकाल. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेलं ए नाव महेश, सीबीडी बेलापूर संघाकडनं. पहिल्याच बॉलवरती षटकार, हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. पाइंट लेग मध्ये चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स सीमा पार मिळतील या 4 धावा. डीजे थांबायचं नाव घेत नाहीये खेळाडू पाहू शकाल आपण. महेश आहे खेळाडूला विचार केला ऑन स्ट्राईक वरती जसा आला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. फुलर लेनचा बॉल वरती त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर ॲप ट्रॅकर बॉल फुल शॉट पाहायला मिळाला. डीप फाइंड मध्ये अगदी 4 धावा मिळाल्या. 2 मध्ये 10 धावा खर्च केल्या आदिनाथ या खेळाडूनं. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. धावपलकाचा विचार केला तर वारसह धावपलकावरती धावा लागल्या गेल्या बघा. 29 धावा धावपलकावरती, 64 धावा बनवायच्या आहेत. आणि त्याच नंतर चांगली सुरुवात अमोल. गती कमी केली बघा. खोलात अगदी जड मध्ये चेंडू फेकला गेला. फुलर लेनचा बॉल होता. अगदी जड मध्ये चेंडू आला आणि ते सन्मान देण्याचं काम केलं बघा. चांगल्या चेंडूला सन्मान देणं चांगलं काम करत आहे बघा खेळाडू. खराब चेंडूला सीमा पार धाडला गेले. त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हे तर खेळाडू ते पाहायला मिळते खेळपट्टीवरती. ऑन स्ट्राईक वरती इनॅक्शन मध्ये चांगला खेळ दाखवला. 3 मध्ये येथे चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. 2 एक षटकार एक चौकार खाल्यानंतर तिसरा बॉल डॉट पाहायला मिळालाय. थोडा शरीरापासून चेंडू दूर ठेवलाय. फुलटॉस बॉल, चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. चेंडू उचलणार, फिकी करणार. मेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं 30 रन्स कंप्लीट. सीबीडी बेलापूर टीमच्या एक गडी बाद. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी असणं बघा. दुसरं षटक चालू असताना धावा आल्यात अमोल. एकंदरीत काय म्हणशील बघा. धावा येण्याची गरज होती, धावा आल्यात महेशच्या बॅटमध्ये. जरी हेमंत ठाकूर बाद झाला तो देखील धावा बनवून बाद झालाय बघा. ज्या रीतीने धावा जमवायच्या होत्या त्या रीतीने खरं तर फलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, दयानंद फेकलं होता. त्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. आणि जसं आदिनाथ गोलंदाजीवरती आला त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं होतं फलंदाज महेशच्या बॅटमधनं. आणि तिथून पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. एक चौकार एक षटकार खाल्ला होता आणि तिथून कमबॅक करून देत असताना जयला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वेटवर त्या फलंदाज बराचसा उशीर होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन फलंदाज महेशला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. 64 धावा बनवायच्यात. अर्ध्या धावे मी तर म्हणेन धावपलकेवरती लगावल्यात. 30 या धावा धावपलकेवरती अद्यापर्यंत आपण पाहतोय. ट्रॅकर मिड विकेटला टार्गेट केलं जातंय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक साधा सोपा झेल होता आणि त्यानंतर झेलची किंमत मोजावी लागेल का भिंगार टीमला हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असणाऱ्या
कारण सामना आपण पाहिला होता धामणीच्या मैदानावरती अजय बसमाचा झेल सोडला होता सीबीडी संघाच्या विरोधात आणि त्याच नंतर अजय बसमानं नाबाद 48 धावांची खेळी केली होती आणि तिथून तो सामना बिदलापूर सीबीडी संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. इथे हा षटक क्रमांक 2 टाइम अलर्ट असणार आहे पहा. षटक क्रमांक 2 संपलाय. उर्वरित आपण पाहायला गेलो 2 षटकांच्या केस संघ सीबीडी बेलापूर संघ जाऊन पोहोचलाय. आता धावफलकेवरती 31 31 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. दोन षटक समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती पाहायला स्कोर बोर्डवरती. सीबीडी बेलापूर संघ बॅटिंग करायचा सेकंड पूर्वार्धामध्ये स्टार्ट पाहायला मिळत आहे. चांगला स्टार्ट पाहायला मिळालाय बघा बेलापूर टीम कडनं. दोन षटक समाप्तीनंतर 31 धावा. येणारे अंतिम 12 बॉल असतील. 33 धावांची गरज अजूनही बघा. धीरज पवार आता गोलंदाजीवरती ट्रॅक वरती सज्ज. ऑन स्ट्राईक वरती नवीन खेळाडू दाखल झालाय. कॅच सोडले बघा. कॅच सोडल्यानंतर चांगला क्लासिकल फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये मिळेल एक सिंगल धाव. स्ट्राईक घेण्याचं जास्तीत जास्त काम करावं लागेल. महेशच्या बॅटमध्ये चांगली फलंदाजी बघितले आतापर्यंत. चांगली फटकेबाजी दाखवली. आता स्ट्राईक मिळाले. आता बॅटल चांगलं पाहायला मिळालंय. एका साईडला धीरज पवार एका साईडला महेश हा खेळाडू पाहू शकाल. दोन्ही ताकदवर संघ पाहू शकाल. एका साईडला स्वराली जय गवदेवी भिंगार संघ पहिल्या इनिंग मध्ये 63 धावा टोकल्या. 64 धावांचं लक्ष ठेवलं होतं सेट टार्गेट सीबीडी बेलापूर टीमला आणि ते चांगली सुरुवात पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकाचा एक सिंगल आले पहिल्या बॉलवरती. ॲप ट्रॅकर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे शोधता बॅक टू द बॉलर. यस कुठली चुकी अजिबात नाहीये. 440 होलचा झटका लागलाय सीबीडी बेलापूर टीमला. महेश बॅक टू द आउट. थँक्यू सो मच डीजे. छान अवघ 50 वर्ष आयुष्य लाभलं. छान हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. मॅच कडे जाऊया. त्या फलंदाजाची फलंदाजी आपण पाहिली होती. जबरदस्त फटकेबाजी. तो फलंदाज बाद झाला. महेश ठाकूर इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. नौका फलंदाज ऋषिकेश येतोय मैदानावरती आपण पाहतोय. 64 बनवायच्या होत्या उत्तरार्धामध्ये सीबीडी बेलापूर टीमला आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. तो सीबीडी बेलापूर संघ आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. अजून 31 धावा जमवायच्या आहेत. या बीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑलंड कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेतना क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. एकच धाव. एका धावीने स्ट्राईक रोटेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जय हा फलंदाज प्रकाश या फलंदाजाचा झेल सोडलाय आणि तिथून आक्रमण करणार का संघ इथे अडचणीत सापडलाय आणि इथून मात्र अडचणीतून दूर करावा लागेल जय या फलंदाजाला. असं म्हणतात की मेलेला कोंबडा जिवंत झाला. मात्र इथून आक्रमण करणार का फलंदाजी चांगली दाखवणार का मोठे फटके येणार का हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असणार आहे. मात्र त्याच्या विरोधात धीरज पवार गोलंदाजी करतोय. मात्र हा फटका पॉवरफुल स्ट्रोक मिड विकेटच्या वरतून सजवला जातोय. जयच्या बॅटमधला मॅक्झिमम 7 धावेसाठी ठोकला जातोय. हा दर्जेदार षटकार. आठ चेंडू 25 समीकरण राहिलं. 8 चेंडू 25 धावा. प्रकाश या फलंदाजाचा झेल सोडला आणि तिथून इथे षटकार ठोकत असताना या फलंदाजाची किंमत मोजत असताना गावदेव विंगर वन्स मोर पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध लॉंग ऑनच्या वरतून हा फटका आपण पाहतोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा माइट हिट. जे ऑन फायर. थँक्यू सो मच डीजे. आता 19 बनवायचे आहेत. 7 चेंडू 19 धावा. प्रकाश काय म्हणशील निर्णायक क्षणी या फलंदाजाचा झेल सोडला होता आणि तिथून सलग 2 षटकार आपण पाहतोय. यस नक्कीच. एक सिंगल घेतल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती झेल उडाला होता. अक्षरशः मिड विकेट रिझन मध्ये साधा सोपा झेल सोडला बघा. ज्या वेळी तुम्ही खेळाडूचा झेल सोडता त्या वेळी
कॉन्फिडन्स फार महत्वाचा बघा, आत्मविश्वास भरपूर महत्वाचा खेळाडूचा, आणि तिथून मात्र झेल सोडला आणि त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढला आणि बघा त्याच नंतर रंग उधळायला सुरुवात पाहायला मिळत आहे. खेळाडूच्या बॅटमध्ये सलग 2 षटकार, मायटी षटकार, लांब लचक षटकार टोकण्याचा विक्रम केलाय या मैदानावरती. जय ऑन फायर. शेवटचा अंतिम बॉल तिसऱ्या षटकामध्ये धीरज पवार. यास अभिप्रांत बॉडी चेंडू टाकला गेलाय, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवला गेलाय बघा. पंचांचा इशारा आहे, यस इट इज वाईट बॉल. मिळेल एक अतिरिक्त धाबेने भर पडली जाते. टीमची धावसंख्या पाहायला मिळते. सीबीडी बेलापूर बॅटिंग करत असताना 2 गडी बाद, 46 धाबा धावपलकावरती. अंतिम 7 बॉल, अजूनही 18 धाबींची गरज बघा. सामना जवळपास निसटला होता अमोल. कमीत 8 चेंडू मध्ये कारण 25 धाब्यांची गरज होती. 2 षटकार लगावल्यानंतर समीकरण आता सोपं झालंय बघा, पगड जड झालंय मी म्हणेन सीबीडी बेलापूर टीमचं. अंतिम बॉल वरती सगळी अपेक्षा असणार बघा. मिस टाइमिंग स्ट्रोक, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेतनला पाहू शकाल. जेल सोडला गेलाय, 2 वेळा जीवदान मिळालाय त्या खेळाडूला आणि त्या खेळाडूने अक्षरच्या मैदान गाजवलाय आतापर्यंत. विचार केला 3रं षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 47 धाबा धावपलकावरती. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक. चला मैदानामध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आपण मैदानामध्ये. आयोजक तीन षटक समाप्तीनंतर तब्बल 47 धाबा धावपलकावरती लागल्या. येणारे अंतिम 6 चेंडू आणि 17 धाबींची गरज बघा. 17चा खतरा आता कुणाच्या बाजूने लागतो. शेवटच्या क्षणापर्यंत सामना आलाय बघा. काय रोमॅन्टिक सामना. मगाशीच उल्लेख केला तर दोन्ही टीमचा अमोलनं, कारण दोन्ही ताकदवर संघ पाहू शकाल. अनेकदा एकमेकांसमोर आलेत, परंतु आता चांगली स्पर्धा पाहायला मिळते. जय वागेश्वर चषक 2024-25 शानदार पर्वामध्ये चांगली फाईट. आजचा दिवस विचार केला ना, आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आदिवासी समाजाचे दिग्गज संघ पाहायला मिळतील बघा. तुम्हाला स्पर्धेमध्ये दुसरा चालू सामना पाहतोय. याचा 5वा दिवस. 5व्या दिवसामधली दुसरी लढत पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये खेळ केला स्वराली जय गावदेवी भिंगार संघानं. तब्बल 24 चेंडू मध्ये 63 धावा ठोकल्या होत्या आणि 64 धाब्यांचं लक्ष ठेवलं होतं. त्याचनंतर आयोजकांनी पॅनलाइज केलं होतं एका खेळाडूला. ट्रॅक ब्लॅक कलरचे होते. त्याचनंतर आयोजकांनी चांगला निर्णय घेतला, पॅनलाइज केला. त्याचनंतर 2 धावा मायनस केल्या आणि तब्बल 63 धाब्यांची गरज होती सीबीडी बेलापूर टीमला. गोलंदाज पाहू शकाल. स्वागत पहिल्याच बॉल वरती कमालीचा. जेलची किंमत काय असते ती कळाली असेल जय गावदेवी भिंगार टीमला. ओव्हर टू अमोल. क्या बात आहे. एका जेलची किंमत आता भिंगार टीमला मोजावी लागते. जयचा जेल सुटला होता, त्याच नंतर 2 षटकार ठोकले. पुन्हा एकदा जेल उडाला आणि पुन्हा एकदा जेल ड्रॉप केला होता चेतननं आणि त्याच नंतर या वेळचा फटका बंब पाहतोय. एका जेलची किंमत काय असते आज भिंगार टीमला मी तर म्हणेन रात्रभर झोप लागू देणार नाहीये. कारण षटकार आपण पाहतोय 6 धावेने संघ पुढे सरकलाय. संघ जाम पोहोचेल तो धावपलकावरती 53 या आकड्यावरती. अवघ्या 11 धावेची गरज. प्रकाश काय म्हणशील? काय धावांची वसुली केली. ज्या वेळेस जेल सोडला तिथून धावांची पूर्णपणे वसुली केली बघा. संकटामध्ये संघ होता सीबीडी बेलापूर संघ, परंतु हान मारली नाही या खेळाडूंना. ज्या प्रकारे जेल सोडला अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजावरती. धीरज पवारचं देखील मागडं षटक राहिलं. त्याचनंतर 4थ्या षटकाची दमदार सुरुवात. स्वागत केलंय. गोलंदाज पाहू शकाल वैभव. टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. अलोंत कार्पेटच्या साईने 2 धावेचा प्रयत्न करावा. रिस्की धाव, खराब क्षेत्ररक्षण. अजून चेंडू पकडला नाहीये, गॅदर करता आलं नाहीये बघा. 2 धावा मोजाव्या लागतील. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. यावेळी संकटामध्ये संघ असतो त्यावेळी असे जर क्षेत्ररक्षण करत असताना टीमला इथे चांगलं डिपार्टमेंट चांगलं सजवावं लागेल बघा. याच रीतीचं क्षेत्ररक्षण जर राहिलं तर या स्पर्धेतून या सामन्यातून बाहेर जावं लागेल. मी तर म्हणेन गावदेवी भिंगार टीमला निर्णायक क्षणी गच्चाल फिल्डिंग करणं मी तर म्हणेन घरचा रस्ता पत्करावा लागेल भिंगार टीमला. 4 चेंडू 9चं समीकरण राहिलंय. एका साईडला जय अक्षरशः तुटून पडलाय
आपण पाहिलं होतं धीरज पवार वरती आक्रमण केलं, त्याच नंतर मैदानावरती जसा वैभव आला गोलंदाजीवरती आणि तिथून षटकार टोकला होता आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेट अम ओव्हर द विकेट ना. या बिली ऑन द कार्पेट मिड विकेटला शतरक्षण आपण पाहतोय. जाधव या ठिकाणी शतरक्षण पाहिलं होतं, चांगलं शतरक्षण धाव राहिलं. मिळणार नाहीये बघा, धाव मिळणार नाहीये. क्रॉसिंग करणं फार गरजेचं असणं बघा. दोन्ही खेळाडूला नियमावली तुम्हाला गरजेचं असणं बघा. स्पर्धेचा नियम तुम्हाला इथे दोन्ही खेळाडूला क्रॉसिंग करणं फार गरजेचं असणं बघा. 3 चेंडू 8 धावा. रफ अँड टफ सामना आपण पाहतोय. हृदयाचा ठोके वाढवणारा संघ आपल्याला पाहायला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या बाजूनं सध्या तरी सामना आपण पाहतोय. क्रिकेट म्हटलं तर सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आपण पाहतोय. एका साईडला सीबीडी संघाच्या बाजूनं तर कधी भिंगार संघाच्या बाजूनं. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत असताना चेंडू पाठवला सीमा पार. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधनं हा माहिती आपण पाहतोय. 7 धावेसाठी ठोकला जातोय षटकार. सामना पूर्णपणे खुला केला बघा. अमोल या षटकारांची गरज होती. खरं तर संकटामध्ये संघ होता. 3 मध्ये 8 धावा बनवायच्या होत्या. षटकार येणं फार गरजेचं होतं. ज्यावेळी डगआउट मध्ये पूर्णपणे निर्णय झाला होता बेलापूर संघ, त्याच वेळी ऋषिकेशने बघा कुठली धाव घेतली नाही, डबल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि मात्र राहिला स्ट्राईक वरती अगदी स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजनच्या वरतून ठोकला शानदार षटकार. 2 चेंडू 2 धाब्यांची गरज. स्वतःवरती विश्वास दाखवला आणि आज खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना गावाच्या नावासाठी पूर्णपणे असंघ आपण पाहतोय सीबीडी बेलापूर संघ मात्र स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तिथून त्याच्यामध्ये क्षमता राहिल्या षटकार टोकण्याची आणि मॅच इथे संपवली जाते. फटका सजवला सीमा रेषेच्या पलीकडं स्वेरलेकच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडं आपण पाहतोय आणि सामना इथे जिंकला गेलाय. टीम सीबीडी बेलापूर संघ हडलक टीम गावदेवी भिंगार. बघा एका जेलची किंमत काय असते, त्या जयने एकट्याने काय फटकेबाजी दाखवली बघा. अक्षरच्या दोन्ही गोलंदाजावरती तुटून पडला. ज्यावेळी क्षेत्ररक्षणाची चुकी केली बघा, अतिशय मिड विकेट रिजन मध्ये चांगला क्षेत्ररक्षक होता, तिथे मात्र चुकी झाली. 2 जेल सोडले, चेतनने देखील 1 जेल सोडला आणि त्याच नंतर 9 चेंडू मध्ये त्यांनी 25 धावा ठोकल्या बघा. काय फटकेबाजी पाहायला मिळाली, विनिंग पारी पाहायला मिळाली त्याच्या बॅट मधनं. ऋषिकेशने जरी शेवट एंड केला परंतु काय फटकेबाजी. 9 बॉल 25 धावा नो डाऊट. आणि बघा पहिल्या सामन्याचा सामनावीर हार्डलक स्वराली जय गावदेवी भिंगार संघ. फार चांगला दोन्ही संघानं खर तर खेळ दाखवला गेला या मैदानावरती आणि जय ठरला गेला सामन्याचा सामनावीर नो डाऊट. 9 चेंडू मध्ये 25 धावा टोकणारा, ज्याचे 2 जेल सोडल्यानंतर शांत अगदी बसला नाहीये. अक्षरशः मॅच विनिंग पारी पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मध्ये तोच खेळाडू राहिलाय सामन्याचा सामनावीर. या आपण जय